श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असेच गोड संदेश ऐकण्यासाठी आपले व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली बेल आयकॉन नक्कीच दाबा आणि आपल्या कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव आणि श्री स्वामी समर्थ आणि तुमच्या मनातील इच्छा नक्कीच टाईप करा. आणि हा स्वामी संदेश 20 मिनिटे मन लावून नक्की ऐका. चला तर मग सुरुवात करूया. तुमच्या घरात एखादी छोटीशी वस्तू हरवली की आपण अख्खं घर पालथं घालतो आणि ती वस्तू नेमकी तिथेच असते जिथे आपण 100 वेळा बघितलेलं असते, पण डोकं शांत नसल्यामुळे ती आपल्याला दिसत नाही. हे मला माझ्या स्वतःच्या अनुभवावरून समजलंय. जेव्हा आपण खूप जास्त टेन्शनमध्ये असतो तेव्हा समोर असलेल्या साध्या गोष्टी सुद्धा आपल्याला फार कठीण वाटायला लागतात आणि मग आपण उगा स्वतःला त्रास करून घेतो की हे सगळं माझ्यासोबतच का होत आहे. खरं सांगू तर आयुष्य हे खूप सिंपल असतं, पण आपण आपल्या विचारांनी त्याला उगाच गुंतागुंतीचं करून ठेवतो आणि मग त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण बाहेरच्या जगात मार्ग शोधत असतो. बघा, आपल्या आजूबाजूला निसर्ग किती शांतपणे त्याचं काम करत असतो. झाडांना कधी घाई नसते की त्यांना कधी स्ट्रेस येत नाही की उद्या पाऊस पडेल का नाही किंवा ऊन किती लागेल, कारण त्यांना माहिती असतं की जे व्हायचंय ते निसर्गाच्या नियमानुसारच होणार आहे. आपण मात्र विनाकारण भविष्याची काळजी करत बसतो आणि आजचा जो क्षण आपल्या हातात आहे ना, तो पूर्णपणे हरवून बसतो. मला आठवतंय, एकदा मी खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये होतो आणि मला वाटलं की आता काहीच खरं नाही. पण जेव्हा मी शांतपणे बसून विचार केला तेव्हा लक्षात आलं की तो प्रॉब्लेम खरं तर एवढा मोठा नव्हताच जेवढा मी माझ्या डोक्यात वसवला होता. माणसाचं मन हे एखाद्या लहान मुलासारखं असतं. त्याला जर तुम्ही नीट समजावून सांगितलं तर ते ऐकतं, पण जर तुम्ही त्याच्यावर ओरडलात किंवा त्याला दाबायचा प्रयत्न केलात तर ते अजून जास्त हट्टी होतं. स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणायचे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि या शब्दात किती मोठी ताकद आहे हे मला तेव्हा जाणवलं जेव्हा मी सगळं काही त्यांच्यावर सोडून दिलं. याचा अर्थ असा नाही की आपण काम करायचं सोडून द्यायचं, पण काम करताना जो एका अनाठाई धाक असतो ना की काय होईल कसं होईल, तो काढून टाकला की कामाचा दर्जा सुधारतो. तुम्ही बघा, जेव्हा आपण एखाद्या लहान बाळाला खेळताना बघतो तेव्हा आपल्याला किती प्रसन्न वाटतं, कारण त्या बाळाला कशाची चिंता नसते. त्याला फक्त त्या क्षणाचा आनंद घ्यायचा असतो. आपण जसे मोठे होतो तसे आपण आनंदाच्या अटी शर्ती लावायला लागतो की माझ्याकडे एवढे पैसे आले की मी आनंदी होईल किंवा माझं एक काम झालं की मला समाधान मिळेल. पण खरं सांगा, समाधान हे कामाच्या प्रक्रियेत असतं, निकालात नसतं. माझ्या आयुष्यात मी खूप माणसं बघितली ज्यांच्याकडे खूप संपत्ती आहे पण मनाची शांती नाही, कारण ते सतत कशाच्या तरी मागे धावत असतात आणि त्यांना हेच कळत नाहीये की धावणं थांबवलं तरच शांती मिळेल. घराबाहेर पडल्यावर जेव्हा आपण एखाद्या मजुराला बघतो जो दिवसभर कष्ट करून रात्री सुखाने झोपतो तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की याच्याकडे तर काहीच नाही तरी हा इतका शांत कसा. तर त्याचं उत्तर हेच आहे की तो वर्तमानात जगतोय. आपण मात्र जुन्या गोष्टी उकरून काढण्यात किंवा उद्या काय होईल याच्या चिंतेत अर्ध्याहून अधिक आयुष्य हे संपून टाकतो. एखादा पक्षी जेव्हा घरटं बांधतो तेव्हा तो खूप मेहनत घेतो, पण समजा वाऱ्याने ते घरटं पडलं तर तो रडत बसत नाही, तो पुन्हा नवीन काडी शोधायला लागतो, कारण त्याला माहिती आहे की कष्ट करणं हेच त्याच्या हातात आहे. आपण मात्र एकदा अपयश आलं की खचून जातो आणि नशिबाला दोष द्यायला लागतो, पण नशीब हे आपल्या कर्मातूनच घडत असतं हे आपण सोयीस्करपणे विसरतो. आयुष्यात संघर्ष हा येणारच आहे, कारण संघर्षाशिवाय कशालाच किंमत नसते. जर आपल्याला सगळं काही सहज मिळालं असतं तर आपल्याला त्या गोष्टीचं महत्त्व कधीच कळलं नसतं. आपण घरातल्या मोठ्या माणसांना बघा, त्यांनी किती कमी सोयी सुविधांमध्ये आयुष्य नक्कीच काढलंय, पण त्यांच्या चेहऱ्यावर जो एक निवांतपणा असायचा तो आजच्या काळातल्या लोकांकडे का नाहीये, कारण त्यांनी समाधानाचा मंत्र जपला होता. आज आपल्याला प्रत्येक गोष्ट लगेच हवी असते. इन्स्टंट रिझल्टच्या नादात आपण संयम गमावून बसलोय आणि संयम नसेल तर आयुष्यातली कोणतीच मोठी गोष्ट आपण साध्य करू शकत नाही. स्वामी समर्थांच्या चरित्रात अशा अनेक गोष्टी आहेत जिथे त्यांनी भक्तांना फक्त धीर धरण्याचं महत्त्व पटवून दिलंय, कारण जेव्हा तुमचं डोकं शांत असतं तेव्हाच तुम्हाला योग्य मार्ग दिसतो. एखाद्या नदीचा प्रवाह बघा, तो डोंगर दऱ्यांतून रस्ता काढत समुद्राला जाऊन मिळतोच, कारण तो कधीच थांबत नाही. वाटेत दगड आले म्हणून तो रडत बसत नाही, तर तो आपला मार्ग बदलतो, पण ध्येय विसरत नाही. आपल्याला सुद्धा तसंच वागायला हवं. जर एकदा मार्ग हे बंद झाला ना आणि बंद झाला असेल ना तर दुसरा मार्ग शोधलाच पाहिजे, पण प्रयत्न थांबवणं हे कधीच पर्याय असू शकत नाही. आपल्या मनात येणारे नकारात्मक विचार हे एखाद्या धुळीसारखे असतात. जर तुम्ही त्यांना वेळेत झटकलं नाही तर ते तुमच्या दृष्टीवर परिणाम करतात आणि मग तुम्हाला समोरची स्पष्ट परिस्थिती दिसत नाही. मला वाटतं की दिवसातून थोडा वेळ तरी आपण स्वतःसाठी काढला पाहिजे, जिथे मोबाईल नाही, इंटरनेट नाही, फक्त आपण आणि आपले विचार असतील. तेव्हा आपल्याला समजेल की आपल्याला नक्की काय हवंय.
लोकांचं म्हणणं ऐकून आपण स्वतःचे निर्णय बदलतो, पण शेवटी आयुष्य आपलं आहे आणि त्याचे परिणाम सुद्धा आपल्यालाच भोगायचे आहेत. त्यामुळे दुसऱ्यांच्या सांगण्यावरून चालण्यापेक्षा स्वतःच्या अंतरात्म्याचा आवाज ऐकणं जास्त गरजेचं आहे. घरातील आई वडील जेव्हा आपल्याला काही सांगतात तेव्हा कधी कधी आपल्याला त्याचा राग येतो, पण त्याच्या अनुभवाचं गाठोडं खूप मोठं असतं आणि ते आपल्याला फक्त त्या खड्ड्यात पडण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत असतात, ज्यातून ते काहीतरी कधीतरी गेले होते. म्हणून आदराची भावना ही फक्त देवासाठीच नसावी, तर ती आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी, निसर्गासाठी आणि स्वतःसाठी सुद्धा असायला हवी. म्हणून जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करायला लागता तेव्हा जग सुद्धा तुमचा आदर करायला लागतं. म्हणून कठीण काळात खंबीर उभं राहणं हीच खरी परीक्षा असते आणि परीक्षा देण्याची शक्ती प्रत्येकाच्या हात असते, फक्त ती जागृत करावी लागते. क्लिअर विचार करणं ही आजच्या काळातील सर्वात मोठी संपत्ती आहे, कारण गोंधळलेला माणूस कधीच योग्य निर्णय घेऊ शकत नाही. मला असं वाटतं की प्रत्येक संकटाच्या मागे एक मोठी संधी दडलेली असते, फक्त आपली नजर ती शोधण्याची तयार असायला हवी. आपण जेव्हा म्हणतो की मला क्लिअर चित्र दिसत नाहीये, तेव्हा खरं तर आपण स्वतःच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली असते, अज्ञानाची आणि भीतीची. भीती हा असा शत्रू आहे जो तुम्हाला पाऊल उचलण्याआधीच हरवतो, पण जर तुम्ही हिंमत दाखवून पहिलं पाऊल टाकलं तर अर्धी लढाई तुम्ही तिथेच जिंकलेली असते. आजच्या जगात स्पर्धेचं खूप प्रेशर आहे. प्रत्येक जण कोणाकडे तरी पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, पण खरी स्पर्धा तर स्वतःशीच असायला हवी, की मी काल जो होतो ना त्यापेक्षा आज थोडा जास्त चांगला झालोय का. जर आपण रोज स्वतःमध्ये 1% जरी सुधारणा केली तरी वर्षाच्या शेवटी आपण किती वेगळे असू याचा विचार करा. साध्या साध्या गोष्टींमधून आनंद शोधायला शिका, जसं की पावसाचा सुगंध किंवा सकाळी पक्ष्यांचा आवाज, कारण हेच ते क्षण आहेत जे आपल्याला जिवंत राहण्याची आणि असल्याची जाणीव करून देतात. मोठ्या गोष्टींच्या मागे धावताना या छोट्या आनंदांना विसरू नका, कारण शेवटी या आठवणी जोडतात. म्हणून माझ्या एका मित्राने एकदा मला विचारलं की सुखी होण्याचा सोपा उपाय काय, तर मी त्याला एवढं सांगितलं की अपेक्षा कमी करा, कारण अपेक्षा जिथे संपतात तिथे समाधान सुरू होतं. आपण लोकांकडून खूप अपेक्षा ठेवतो की त्यांनी माझ्याशी असं वागायला हवं किंवा त्यांनी मला समजून घ्यायला हवं, पण प्रत्येक जण आपल्याला लढाईत व्यस्त आहे आणि हे आपण लक्षात घेत नाही. त्यामुळे दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा स्वतःला इतकं सक्षम बनवा की तुम्हाला कोणाच्या आधाराची गरज पडणार नाही. श्री स्वामी समर्थांच्या शिकवणीतून मला एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवते की श्रद्धा म्हणजे फक्त श्रद्धा आणि सबुरी हे दोन शब्द आपल्या आयुष्याचा पाया असायला हवेत. की श्रद्धा म्हणजे स्वतःवर आणि त्या शक्तीवर विश्वास, आणि सबुरी म्हणजे कठीण काळात ठेवलेला संयम. जेव्हा हे दोन गुण तुमच्याकडे असतात ना, तेव्हा जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही. आपण जेव्हा एखादं झाड लावतो तेव्हा आपण रोज ते किती वाढलंय हे बघायला जात नाही, कारण आपल्याला माहिती असतं की त्याला वेळ लागणार आहे. मग आपल्या आयुष्यातल्या यशासाठी आपण इतकी घाई का करतो? यश हे एका रात्रीत मिळत नाही, त्यामागे अनेक रात्रीचे कष्ट आणि संयम असतो. कधी कधी आपल्याला वाटतं की देव आपली परीक्षा घेतोय, पण खरं तर तो आपल्याला येणाऱ्या मोठ्या जबाबदारीसाठी तयार करत असतो. जसं सोनं आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय त्याला झळाळी येत नाही, तसंच माणसाचं व्यक्तिमत्व सुद्धा संकटाच्या आगीतून गेल्याशिवाय प्रलग्ग होत नाही. त्यामुळे जेव्हा संकट येतील तेव्हा घाबरून न जाता त्यांना सामोरे जा आणि म्हणा की बघूया अजून काय काय नवीन शिकायला मिळतंय. आयुष्य म्हणजे फक्त श्वास घेणं नाही, तर प्रत्येक श्वासासोबत काहीतरी अर्थपूर्ण करणं आहे. आपण इथे कायमस्वरूपी राहण्यासाठी आलेलो नाहीयेत आणि एक ना एक दिवस आपल्याला हे सगळं सोडून जायचं. मग मनात राग, द्वेष आणि मत्सर ठेवून काय साध्य करायचे आणि काय साध्य होणार सध्या आहे? म्हणून त्यापेक्षा प्रेम वाटायला शिका आणि लोकांच्या आयुष्यात थोडा तरी आनंद कसा निर्माण करता येईल याचा विचार करा. तुम्ही दुसऱ्यांना जे देता तेच तुम्हाला 1000 पटीने परत मिळतं. हा निसर्गाचा नियम आहे. जर तुम्ही द्वेष दिला तर तुम्हाला द्वेषच मिळेल, आणि जर तुम्ही प्रेम दिलं तर तुम्हाला प्रेमच मिळेल. कधी कधी आपल्याला वाटतं की मी एवढा चांगला वागतोय तरी लोक माझ्याशी वाईट का वागतात, तर त्याचं उत्तर हेच आहे की त्याचं वागणं हे त्यांच्या संस्कारावर अवलंबून आहे आणि तुमचं वागणं हे तुमच्या मूल्यांवर. त्यामुळे दुसऱ्यांच्या वाईट वागण्यामुळे तुम्ही तुमचं स्वतःचं चांगलं वागणं सोडू नका. आणि आरसा कधीच खोटं बोलत नाही, तसंच तुमचं अंतर्मन सुद्धा तुम्हाला कधीच चुकीचा सल्ला देत नाही, फक्त आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. रोज स्वतःशी 5 मिनिटं बोला आणि स्वतःला विचारा की आज मी कोणासाठी काय चांगलं केलं किंवा आज मी काय नवीन शिकलो. हे छोटे छोटे बदलच तुम्हाला एक मोठ्या उंचीवर नेऊन ठेवतील. आणि म्हणून कष्ट करणं आपल्या हातात आहे, पण त्या कष्टाचं फळ कधी मिळेल हे आपल्या हातात नाहीये. आणि या सत्याचा स्वीकार करणं म्हणजेच खऱ्या अर्थाने मोकळं होणं आहे. जेव्हा आपण निकालाची चिंता सोडून देतो तेव्हा आपल्या कामात एक वेगळीच एकाग्रता येते. हीच ती अवस्था असते जिथे चमत्कार घडतात. ज्याला आपण नशीब म्हणतो ते दुसरं काही नसून योग्य वेळ घेतलेला योग्य निर्णय आणि त्याला जोर दिलेली प्रचंड मेहनतीची फळं असतात. क्लिअर विजन ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण जर तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तर जगातल्या कोणत्याही गोष्टीचा तुम्हाला उपयोग होणार नाहीये.
स्वामी समर्थ महाराज सांगायचे की तू फक्त कर्म कर, फळाची चिंता करू नको, कारण फळ देणारा मी बसलोय. आणि खात्री जेव्हा मनाला पडते तेव्हा सगळं काही ओझं हलकं होतं. टेन्शन घेऊ नका, कारण टेन्शन घेतल्याने प्रॉब्लेम सुटत नाही, उलट तो अजून वाढतो. त्यापेक्षा एक दीर्घ श्वास घ्या आणि कामाला लागा. आपण जेव्हा एखाद्या कामाला पूर्ण निष्ठेने करतो तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड आपल्याला मदत करायला सरसावतं. फक्त तुमची इच्छाशक्ती प्रबळ असायला हवी. आणि आयुष्यात कधी हार मानू नका, कारण शेवटचा प्रयत्न सुद्धा तुम्हाला यश मिळवून देऊ शकतो. म्हणून प्रत्येक दिवस ही एक नवीन संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची आणि स्वतःला बदलण्याची. आपल्या चुकांमधून शिका, पण त्या चुकांना धरून बसू नका, कारण मागे वळून बघण्यापेक्षा प्रत्येक बघण्यातच शहाणपण आहे. आणि पुढे बघत गेलं किंवा माणूस पुढे जात जातो. म्हणून समृद्धी ही फक्त पैशांनी मोजता येत नाही, तर ती तुमच्या विचारांच्या प्रलब्धाने मोजली जाते. तुमचे विचार जेवढे मोठे आणि शुद्ध असतील तेवढं तुमचं आयुष्य समृद्ध असेल. एखाद्या शांत सकाळी जेव्हा आपण चहाचा कप हातात घेऊन गॅलरीत उभा राहतो ना आणि असतो ना, तेव्हा अचानक जाणवतं की खरं तर जग किती शांत आहे आणि आपण विनाकारण आपल्या आत विचारांचा केवढा मोठा गोंधळ घालून ठेवलाय. कारण आपल्याला सवय झाली आहे प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची आणि सतत स्वतःला कशात तरी गुंतवून ठेवण्याची. मला आठवतंय लहानपणी जेव्हा वीज जायची तेव्हा आपण सुरुवातीला चिडायचो, पण मग थोड्या वेळाने जेव्हा मेणबत्ती लावून सगळे एकत्र बसायचे तेव्हा जो संवाद व्हायचा तो आजच्या या हाय स्पीड इंटरनेटच्या काळात हरून गेलाय असं वाटतं. म्हणून आपण आता माणसांची कमी आणि मशीनशी जास्त बोलायला लागलोय. आणि त्यामुळेच कदाचित आपल्यातही ती माणुसकीची ऊब कमी होत चालली आहे. की आपण काय अशी शंका येते ना आपल्या मनात, जर आपण मनावर घेतलं तर आपण पुन्हा ते दिवस जगू शकतो. म्हणून टेन्शन ही काही बाहेरून आलेली गोष्ट नाहीये, ती आपण स्वतः निर्माण केलेली एक अवस्था आहे. जेव्हा आपल्याला वाटतं की गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीयेत, पण खरं सांगू तर गोष्टी आपल्या मनासारख्या का व्हाव्यात, आपण कोण आहोत हे ठरवणारे. कारण या सृष्टीचा एक मोठा नियम आहे जो आपल्या कल्पनेच्या पलीकडे काम करतो. स्वामी समर्थ महाराज जेव्हा म्हणायचे की अक्कलकोटी यावे आणि सुख पावावे, तेव्हा त्यांना फक्त एका ठिकाणाबद्दल बोलायचं नसेल, तर त्यांना त्या शरणागतीच्या भावनेबद्दल बोलायचं होतं, जिथे तुम्ही तुमचा अहंकार बाजूला ठेवता आणि म्हणता की मी जे काही चांगलं वाईट होईल ते बघून घे. आणि ही भावना ज्या दिवशी आपल्या मनात येईल ना, त्या दिवशी तुम्हाला नक्कीच बघा तुमच्या डोक्यावरचं अर्ध ओझं तिथे उतरलेलं असेल. आपण स्वतःला खूप मोठे समजतो आणि जगाचा भार आपल्या खांद्यावर आहे अशा थाटात वागतो, पण आपल्या नसण्याने जगाला काहीच फरक पडत नाही. हे सत्य जेवढ्या लवकर आपण स्वीकारू तेवढे आपण जास्त आनंदी राहू. निसर्गाकडे बघा, एखाद्या जंगलात हजारो प्राणी असतात, लाखो झाडं असतात, पण तिथे कोणीच कोणाचं टेन्शन घेत नाही. प्रत्येकाची सोय त्या निसर्गाने केलेली असते. मग आपणच काय एवढे कन्फ्यूज असतो? कारण आपण गरजांमागे नाही तर हव्यासा पोटी धावतोय. आपल्याला जे पाहिजे ते मिळालं की आपल्याला वाटतं की आता मी खूप खुश होईल, पण मिळाल्यावर लक्षात येतं की आता अजून काहीतरी हवंय आणि हा प्रवास कधी संपत नाही. मला वाटतं की खरं सुख हे धावण्यात नाही, तर थोडा वेळ थांबून आजूबाजूचं सौंदर्य बघण्यात आहे. आपल्या आईने बनवलेल्या साध्या जेवणात जी चव असते ती जगातल्या मोठ्या हॉटेलमध्ये का नसते? कारण त्यात प्रेम असतं आणि ते प्रेम विकत घेता येत नाही. आयुष्य सुद्धा तसंच आहे. तुम्ही त्यात जेवढं प्रेम आणि आपलेपणा होताल ना, तेवढं ते चविष्ट लागेल. आपल्या कामाच्या ठिकाणी सुद्धा बघा, जेव्हा आपण कोणाशी तरी हसून बोलतो तेव्हा दिवस किती छान जातो. पण जर आपण तोंड कडू करून बसलो तर साधी गोष्ट सुद्धा जीवावर येते. प्रेशर हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतं, पण त्या प्रेशरचा उपयोग हिरा बनण्यासाठी करायचा की कोळसा हे आपल्या हातात आहे. कोळसा सुद्धा दाबाखाली असतो आणि हिरा सुद्धा, पण हिरा त्या दाबाला सहन करून स्वतःला लखलखीत बनवतो आणि आपल्याला सुद्धा हिऱ्यासारखं बनायचं आहे. संकटांना घाबरून जाण्यापेक्षा त्यांना आपली ताकद बनवायला शिका. मी जेव्हा कधी अस्वस्थ असतो तेव्हा मी एखाद्या जुन्या मंदिरात जाऊन शांत बसतो. तिथे गेल्यावर कळतं की ही दगडं हजारो वर्षापासून इथे आहेत. त्यांनी किती ऋतू बघितले, किती पिढ्या बघितल्या आहेत, पण ती आजही तशीच शांत आणि खंबीर आहेत. आपण सुद्धा आपल्या आयुष्यात असेच खंबीर व्हायला पाहिजे. परिस्थिती कशीही असो, तुमचा शांत स्वभाव हीच तुमची सर्वात मोठी शक्ती असायला हवी. लोक तुमच्याबद्दल काय बोललात आणि याकडे लक्ष देणं सोडून द्या, कारण लोकांचं कामच आहे बोलणं. तुम्ही चांगलं केलं तरी ते बोलणार आणि वाईट केलं तरी ते बोलणार. मग त्यांच्यासाठी जगण्यापेक्षा स्वतःच्या आनंदासाठी का जगू नये? आपले वडील जेव्हा कष्ट करून घरी येतात तेव्हा त्यांच्या थकलेल्या डोळ्यात सुद्धा आपल्यासाठी एक वेगळी चमक असते. ती चमक म्हणजे जबाबदारी आणि प्रेम. आणि आपण त्यांच्याकडून हे शिकायला हवं की परिस्थिती किती कठीण असली तरी आपल्या माणसांसाठी हसतमुख राहणं किती महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आजकाल मुलं खूप लवकर निराश होतात. त्यांना वाटतं की एक परीक्षा फेल झाली म्हणजे आपलं आयुष्य संपलं. पण त्यांना हे कोण सांगणार की आयुष्य ही हजारो परीक्षांची एक मालिका आहे आणि एकदा निकाल तुमचं भविष्य ठरवू शकत नाही आणि तुमच्या कष्टाची किंमत कधीच वाया जात नाही.
आज नाही तर उद्या त्याचं फळ नक्कीच मिळतं. फक्त तुमचा त्या शक्तीवर विश्वास असायला हवा. स्वामी समर्थांनी सांगितलं होतं की नित्य नैमित्तिक कर्म करत राहा, म्हणजे आपलं जे रोजचं कर्तव्य आहे ते प्रामाणिकपणे करा, बाकी सगळं आपोआप घडत जाईल. आपण मात्र कर्मापेक्षा फळावर जास्त लक्ष देतो आणि तिथे सगळी गडबड होते. क्लिअर विचार करण्यासाठी मन शुद्ध असणं गरजेचं आहे आणि मन शुद्ध ठेवण्यासाठी दुसऱ्यांविषयी मनातलं वैर काढून टाकावं लागतं. राग हा असा विषारी साप आहे जो सगळ्यांना नक्कीच समोरच्याला चावण्याआधी तुम्हालाच डसतो आणि तुमच्या आतली सगळी शांतता संपवून टाकतो. क्षमा करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ज्याला क्षमा करता येते तोच खऱ्या अर्थाने मोठा असतो. आयुष्यात छोटे छोटे बदल करून बघा, सकाळी लवकर उठून बघा किंवा एखाद्या गरजूला मदत करून बघा. त्यातून मिळणारा आनंद हा कोणत्याही यशापेक्षा मोठा असेल. आपण जेव्हा एखाद्या झाडाला पाणी घालतो तेव्हा आपल्याला माहिती असतं की या झाडाला फळं लागतील का नाही, हे आपल्याला आज सांगता येणार नाही, पण आपण पाणी घालणं सोडत नाही. तसंच आयुष्यात सुद्धा प्रयत्न करणं सोडू नका. यशाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते. कोणासाठी पैसा म्हणजे यश असेल तर कोणासाठी शांती म्हणजे यश असेल. माझ्या मते जर तुम्हाला रात्री शांत झोप लागत असेल तर तुम्ही जगातले सर्वात यशस्वी माणूस आहात. कारण आजच्या काळात झोप विकत घेता येते पण शांती नाही. प्रवासात असताना जेव्हा आपण बाहेरचे दृश्य बघतो तेव्हा आपल्याला कळतं की सृष्टी किती मोठी आहे आणि आपण किती छोटे आहोत. आपल्या समस्या सुद्धा या सृष्टीच्या मानाने खूप छोट्या आहेत. फक्त आपण त्या सूक्ष्मदर्शकाखाली धरून मोठ्या या करून बघतोय. म्हणून आपल्या घराच्या अंगणात एखादी चिमणी जेव्हा दाणे टिपते ना, तेव्हा ती किती सावध असते, पण तरीही ती आनंदाने चिवचिवाट करत असते. आपल्याला सुद्धा आयुष्यात सावध राहायचं, पण आनंद हरवायचा नाहीये. कठीण शब्द वापरण्यापेक्षा किंवा खूप तत्वज्ञान सांगण्यापेक्षा साध्या कृतीतून जगणं जास्त प्रभावी असतं. जसं की कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आणणं किंवा कोणाच्या तरी दुःख हलकं करणं. माणसाचं आयुष्य हे एखाद्या पाण्यासारखं असायला हवं, जे प्रत्येक वळणावर स्वतःला सामावून घेतं. पण आपण आपली ओळख हरवत नाही. दगड आला की पाणी बाजूने जातं पण थांबत नाही. आपल्याला सुद्धा अडथळ्यांना बाजूला सारून पुढे जायला हवं. स्वामी समर्थ महाराज सांगायचे की जो प्रयत्न करतो त्यालाच यश मिळतं. आयतं काहीच मिळत नाही. पण तो प्रयत्न करताना मनात लोभ नसावा, तर ते निष्काम भावना असावी. आपण जेव्हा म्हणतो की मला खूप टेन्शन आलंय, तेव्हा विचार करा की हे टेन्शन नक्की कशाचं आहे. म्हणून भविष्याचं की जुन्या ह्या चुकांचं. कारण वर्तमान तर आपल्या हातात आहे आणि तिथे कसलंच टेन्शन नसतं. आपण जे जेवण करतो त्या अन्नावर किती लोकांचे कष्ट असतात, शेतकऱ्यापासून ते आपल्या आईपर्यंत. हे जर आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला अन्नाचा आणि आयुष्याचा आदर करायला जमेल. कृतज्ञता हा गुण माणसाला खूप उंचीवर नेतो. रोज देवाला किंवा त्या निसर्गाला धन्यवाद द्या की आजचा दिवस मला बघायला मिळाला, कारण कितीतरी लोक आजची सकाळ बघू शकले नाहीत. हे जीवन ही एक भेट आहे आणि तिचा अपमान करू नका. स्वतःवरचा ताबा मिळवणं हे जगातलं सर्वात कठीण काम आहे, पण ज्याने हे साध्य केलं त्याला कोणी हरवू शकत नाही. आपल्या सवयींचं आपल्या भविष्य ठरवतात आणि म्हणून त्यामुळे चांगल्या सवयी लावून घ्या. पुस्तकं वाचा, चांगले विचार ऐका आणि चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. कारण संपत्तीचा परिणाम हा खूप खोलवर होत असतो. मला वाटतं की आपण सगळ्यांनी एकमेकांना साथ दिली पाहिजे. कारण एकट्याने प्रवास करणं कठीण असतं, पण सोबतीला चांगले लोक असतील तर रस्ता कितीही मोठा असला तरी तो सुसह्य होतो. आयुष्यात कधीच कोणाला कमी लेखू नका, कारण कोणाची वेळ कधी बदलेल हे सांगता येत नाही. साधेपणा हा सर्वात मोठा दागिना आहे आणि जो साधेपणाने जगतो तोच खऱ्या अर्थाने सुखी असतो. दिखाव्याच्या जगात स्वतःला हरवून बसू नका. तुम्ही जसे आहात तसे राहण्यातच तुमचं वेगळेपण आहे. कोणाची तरी कॉपी करण्यापेक्षा स्वतःची एक ओळख निर्माण करा. कष्टाचं फळ हे गोडच असतं, फक्त ते मिळवण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. घाईघाईत घेतलेले निर्णय नेहमीच चुकीचे ठरतात. त्यामुळे शांत चित्ताने विचार करूनच पाऊल उचला. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या स्वतःच्या हिमतीने तुम्ही हवं ते साध्य करू शकता. फक्त स्वतःला कमजोर समजू नका. तुम्ही त्या अथांग सागराचा एक भाग आहात. तुमच्याकडे तीच शक्ती आहे जी संपूर्ण ब्रह्मांडाकडे आहे. कधीकधी आपण घराच्या खिडकीतून बाहेर बघत असतो आणि आपलं लक्ष रस्त्यावरच्या त्या लहान मुलांकडे जातं, जी पावसात भिजत असतात किंवा चिखलात खेळत असतात. त्यांना बघून मनात येतं की यांना कसलीच फिकीर नाहीये, ना कपडे खराब होण्याची ना सर्दी होण्याची. कारण त्या क्षणाला त्यांच्यासाठी तो आनंद सर्वस्व असतो. आणि आपण मोठे झालो की या छोट्या गोष्टी विसरून जातो, कारण आपल्यावर नियमांचं आणि अपेक्षांचं केवढं तरी ओझं असतं. आपण प्रत्येक गोष्टीत लॉजिक शिकायला आणि शोधायला लागतो आणि तिथेच आयुष्यातला तो सहजपणा हरून जातो. मला आठवतंय, एकदा मी खूप अस्वस्थ होतो आणि विचार करत होतो की माझं करिअर कसं होईल,
किंवा घराची जबाबदारी कशी पेलवेल, तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी भविष्यातल्या अशा संकटाची भीती बाळगतोय जी अजून आलीच नाहीये. आपण अर्ध्याहून अधिक वेळ अशा गोष्टींची काळजी करण्यात घालवतो ज्या कधीच घडत नाहीत, आणि हेच आपल्या आजच्या दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. टेन्शन हे एखाद्या धुक्यासारखं असतं. जोपर्यंत तुम्ही त्यात शिरत नाही तोपर्यंत ते खूप दाट वाटतं, पण एकदा का तुम्ही चालायला सुरुवात केली की रस्ता आपोआप स्पष्ट होत जातो. स्वामी समर्थ महाराज नेहमीच म्हणायचे की कर्माचा मार्ग सोडू नका, कारण तुमचं कर्म तुमची सावली बनून तुमच्या सोबत येत असतं. आपण देवाला नमस्कार करतो, पण त्या देवाच्या माणसांमधल्या रूपाला विसरतो. कोणाचं तरी मन दुखावून देवाची पूजा करणं हे कधीच फळाला येत नाही, कारण प्रत्येक जीवामध्ये तोच अंश आहे जो मंदिरातल्या मूर्तीमध्ये आहे. आपल्या रोजच्या जगण्यात आपण किती वेळा साध्या साध्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, जसं की सकाळी घरच्यांनी दिलेला चहा किंवा मित्राने सहज विचारलेलं कसं चाललंय. या गोष्टी आपल्याला खूप सामान्य वाटतात, पण ज्या दिवशी त्या नसतात ना, त्या दिवशी त्यांची किंमत कळते. म्हणून आयुष्यातला खरा आनंद हा महागड्या गाड्यांमध्ये किंवा मोठ्या बंगल्यात नसून तो त्या लोकांच्या प्रेमात आहे, जे तुमच्या पडत्या काळात तुमच्यासाठी पाठीशी उभे राहतात. म्हणून पैसा ही गरज आहे हे मान्य आहे, पण पैसा हे सर्वस्व नाही. ही अशी अनेक घरं बघितली आहेत जिथे सोन्याच्या ताटात जेवण आहे, पण जेवणाऱ्यांच्या मनात एकमेकांबद्दल द्वेष आहे. आणि दुसरीकडे अशी सुद्धा घरं आहेत जिथे चटणी भाकर आहे, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान आहे. तुम्हाला काय निवडायचंय हे तुमच्या हातात आहे. क्लिअर माइंडसेट असेल तर तुम्ही शून्यातून विश्व निर्माण करू शकता. आपण जेव्हा कोणाशी तरी बोलतो तेव्हा शब्द वापरताना खूप विचार करायला हवा, कारण बोललेला शब्द आणि सुटलेला बाण कधीच परत येत नाही. तुमच्या एका शब्दाने कोणाचं तरी आयुष्य घडू शकतं किंवा कोणाचं तरी मन कायमचं तुटू शकतं. त्यामुळे शक्य असेल तर चांगलं बोला, नाहीतर शांत राहिलेलं कधीही चांगलं. प्रेशरबद्दल हे म्हणाल तर प्रेशर कुकरमध्ये सुद्धा प्रेशर असतं, पण ते अन्न शिजवण्यासाठी असतं, आणि ते जर मर्यादेच्या बाहेर गेलं तर स्फोट होतो. आपल्या आयुष्यात प्रेशर सुद्धा आपल्याला प्रलब्ध करण्यासाठी असायला हवं, स्वतःला संपवण्यासाठी नाही. कठीण काळात आपण देवाला विचारतो की तू कुठे आहेस, पण स्वामी समर्थांची ती शिकवण आठवा की जेव्हा तुम्हाला रस्ता दिसत नसेल तेव्हा समजून जा की त्यांनी तुम्हाला उचलून धरलंय. निसर्ग आपल्याला खूप काही शिकवतो. एखादा डोंगरावरून वाहणारा धबधबा बघा, तो किती उंच कड्यावरून कोसळतो, पण त्याचं सौंदर्य कधीच कमी होत नाही. उलट त्याचा आवाज आपल्याला मंत्रमुग्ध करतो. आपल्या आयुष्यात सुद्धा जेव्हा आपण उंचावरून आणि खूप उंचावरून खाली पडतो तेव्हा खचून न जाता धबधब्यासारखं नवीन जोमाने वाहत राहिलं पाहिजे. आपली परिस्थिती ही आपल्या हातात नसते, पण त्या परिस्थितीला कसं प्रतिसाद द्यायचा हे मात्र नक्कीच आपल्या हातात असतं. आपल्या आजूबाजूला अशी कितीतरी माणसं आहेत ज्यांच्याकडे आपल्यापेक्षा खूप कमी आहे, तरी तरी ते तक्रार न करता जगतात. आणि मग आपणच का कुरकुर करतो, कारण आपल्याला दुसऱ्यांच्या ताटातलं जास्त वाढलेलं दिसतं. तुलना करणं थांबवलं की दुःख अर्ध्यावर येतं. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे, प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे. कोणीतरी लवकर यशस्वी झाला म्हणून आपण मागे पडलो असं नसतं ना, पण तर प्रत्येकाची वेळ ही ठरलेली असते. त्या वेळेची वाट पाहणं म्हणजे सबुरी आहे. आपल्या घरातील आई जेव्हा दिवसभर राबते तेव्हा ती कधीच मोजत नाही की तिने किती काम केलं, कारण ते काम की प्रेमाने करत असते. आपण सुद्धा आपल्या कामावर प्रेम करायला शिकलो ना की आपल्याला थकवा जाणवणार नाही. कामाचं रूपांतर जेव्हा आनंदात होतं तेव्हा तिथे कसलंच टेन्शन उरत नाही. मला वाटतं की आपण स्वतःला खूप गृहीत धरतो. आपल्या शरीराची आपल्या मनाची काळजी आपण घेत नाही, आणि मग जेव्हा आजारपण येतं तेव्हा आपल्याला आरोग्याचं महत्त्व कळतं. रोज थोडा वेळ शांत बसा, प्राणायाम करा किंवा फक्त स्वतःच्या श्वासांवर लक्ष द्या. तेव्हा तुम्हाला जाणवेल की ही जीवन ऊर्जा किती महान आहे. स्वामी समर्थांच्या केंद्रात किंवा एखाद्या शांत ठिकाणी गेल्यावर जो अनुभव येतो तो अनुभव तुम्ही तुमच्या घराच्या कोपऱ्यात सुद्धा घेऊ शकता, जर तुमचं मन स्थिर असेल. मन चंचल असतं, त्याला एका ठिकाणी स्थिर करणं हेच खरं आव्हान आहे. आपल्या सवयींवर काम करा, कारण सवयीच आपल्याला घडवतात किंवा बिघडवतात. मोबाईलच्या आहारी गेल्यामुळे आपण प्रत्यक्ष भेटीतला ओलावा हरवून बसलोय. मेसेज करण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून दिलेली टाळी किंवा मारलेली मिठी जास्त ऊर्जा देऊन जाते. संकटात घाबरून जाणं स्वाभाविक आहे, पण तिथेच न थांबता पुढचा विचार करणं हे शहाणपणाचं लक्षण आहे. आपण जेव्हा एखाद्या जुन्या झाडाला बघतो ज्याची मुळं खूप खोलवर रुजलेली असतात, ते झाड वादळात सुद्धा पडत नाही, कारण त्याचा पाया मजबूत असतो. आपला पाया म्हणजे आपले संस्कार आणि आपली मूल्य आहेत. जर ते पक्के असतील तर जगातलं कोणतंही वादळ आपल्याला हलवू शकणार नाही. क्लिअर विजन म्हणजे काय, तर मला नक्की कुठे जायचंय आणि मी आता कुठे आहे ते समजणं. प्रवासात जर रस्ता चुकला तर आपण मागे वळून पुन्हा योग्य रस्त्यावर येतो. तसंच आयुष्यात सुद्धा जर काही चुकलं असेल तर ते मान्य करून नवीन सुरुवात करायला कधीच उशीर झालेला नसतो. लोक काय म्हणतील हा विचार करणं सोडून द्या, कारण लोकांचं मत हे त्यांच्या ज्ञानावर अवलंबून असतं.
तुमच्या क्षमतेवर नाही. स्वतःला ओळखणं हीच खरी प्रगती आहे. कधी कधी शांत राहणं हे ओरडण्यापेक्षा जास्त प्रभावी असतं. वादावादीत वेळ घालवण्यापेक्षा आपल्या कामातून उत्तर देणं कधीही चांगलं असतं. आपल्या आयुष्यात आपण कितीतरी ओझं वाहतोय. जुना राग, अपमान, दुःख हे सगळं ओझं जोपर्यंत तुम्ही खाली ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही वेगाने पुढे जाऊ शकणार नाही. क्षमा करणं म्हणजे समोरच्याचं चुकलेलं मान्य करणं नाही, तर स्वतःला त्या त्रासातून मुक्त करणं आहे. एखाद्या पक्षाला आकाशात भरारी घेताना बघा. त्याला जमिनीवरच्या संकटांची भीती नसते, कारण त्याला स्वतःच्या पंखावर विश्वास असतो. आपल्याला सुद्धा तसंच बनायचंय. परिस्थितीवर नाही तर स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवायचा आहे. आयुष्यात कधीच कोणाची फसवणूक करू नका, कारण निसर्गाचं चक्र असं आहे की तुम्ही जे दुसऱ्यांसाठी कराल तेच तुमच्या वाट्याला येईल. प्रामाणिकपणे जगणाऱ्या माणसाला सुरुवातीला त्रास होईल, पण शेवटी विजय त्याचाच होतो. श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणात जी शांती आहे ना, ती अनुभवण्यासाठी तुम्हाला शब्दांची गरज नसते, फक्त भाव महत्त्वाचा असतो. आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा आपल्याला खूप सुरक्षित वाटतं, कारण तिथे आपण सर्व ओझं देवाच्या पायावर ठेवतो. हेच ओझं जर आपण रोज सकाळी त्याला अर्पण करून कामाला लागलो तर आपला दिवस खूप हलका जाईल. म्हणून तुम्ही देवाच्या पाया नक्कीच पडत जा आणि देवाच्या पाया पडून सर्व कामाला नक्कीच सुरुवात करत जा. कठीण परिश्रम ही यशाची पहिली पायरी आहे आणि चिकाटी ही दुसरी. म्हणून यश मिळाल्यावर हुरळून जाऊ नका आणि अपयश आल्यावर खचून जाऊ नका. दोन्ही परिस्थितींमध्ये स्वतःला संतुलित ठेवणं हेच खरं कसब आहे. आपल्या पालकांनी आपल्यासाठी जे काही केलंय त्याची जाणीव ठेवा, कारण त्यांनी स्वतःच्या इच्छा मारून आपल्याला मोठं केलं असतं. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच आपलं खरं यश असायला हवं. साधेपणाने राहणं आणि उच्च विचार करणं हेच ब्रीदवाक्य ठेवा. आणि जगात कितीही बदल झाले तरी काही गोष्टी कधीच बदलत नाही, जसं की आईचं प्रेम, वडिलांचा आधार आणि संतांचे आशीर्वाद. या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. आयुष्य हे सुंदर आहे, ते तक्रारीत संपू नका. प्रत्येक दिवस एक नवीन संधी आहे काहीतरी चांगलं करण्याची, आणि तुम्ही कोणासाठी तरी एक दिवा लावू शकता का याचा विचार फक्त तुम्ही करा. मग बघा तुमच्या आयुष्यातला अंधार कसा आपोआप नाहीसा होतो. तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे, त्याला कसं घडवायचं हे तुम्ही ठरवू शकता. घाबरू नका. स्वामी समर्थांचा हात तुमच्या डोक्यावर आहे. फक्त तुम्ही तुमचं कर्म हे नेटाने करत राहा. बाहेर पाऊस पडत असताना जेव्हा आपण खिडकीपाशी बसून तो चहाचा कप हातात घेतो तेव्हा जाणवतं की निसर्ग किती न सांगता आपल्यावर प्रेम करतोय. आणि पण आपण मात्र माणसांकडून प्रत्येक गोष्टीचा हिशोब मागत बसतो आणि तिथूनच खरी अस्वस्थता सुरू होते. कारण आपल्याला सवय झाली आहे प्रत्येक नात्याला व्यवहाराच्या तराजूत मोजण्याची. मला आठवतंय लहानपणी आपण जेव्हा एखाद्या मित्राला आपली सायकल खेळायला द्यायचो तेव्हा मनात हा विचार कधीच नसायचा की याच्या बदल्यात तो आपल्याला काय देईल. पण मोठे झाल्यावर आपण छोट्या मदतीची सुद्धा परतफेड शोधायला लागलो आहोत. आपण स्वतःला खूप व्यवहारी समजतो, पण खरं सांगू तर हा व्यवहार आपल्याला आतून पोकळ करतोय. कारण निस्वार्थ भावना आल्याशिवाय आणि असल्याशिवाय मनाला ती खरी शांती कधीच मिळत नाही. स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणायचे की तू तुझं कर्तव्य प्रामाणिकपणे कर आणि फळाची अपेक्षा करू नकोस. हे ऐकायला खूप साधी गोष्ट वाटते, पण जेव्हा आपण प्रत्यक्ष आयुष्यात ते उतरवायला जातो तेव्हा मात्र लक्षात येतं की हे किती कठीण आहे. टेन्शन येण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे मला काय मिळेल हा विचार. जर आपण मी काय देऊ शकतो हा विचार केला तर अर्ध्या समस्या तिथेच संपतील. बघा आपल्या आजूबाजूला झाडं फळं देतात, पण ती स्वतः कधीच खात नाही. नद्या पाणी वाहतात, पण त्या स्वतः कधीच पित नाहीत. हे सगळं आपल्याला हेच सांगतंय की इतरांसाठी जगण्यातच खरं सार्थक आहे. म्हणून आपण मात्र माझं माझं करण्यात इतके गुंतलोय की आपल्या जवळ जे आहे त्याचा आनंद घ्यायचा सुद्धा विसरलोय. घरामध्ये जेव्हा आपण संध्याकाळी दिवे लावतो तेव्हा तो प्रकाश फक्त एका कोपऱ्यात राहत नाही, तर तो संपूर्ण घर उजळून टाकतो. तसंच जर तुमचे विचार शुद्ध असतील तर त्याचा प्रभाव फक्त तुमच्यावर नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आणि समाजावर पडतो. क्लिअर माइंडसेट असणं म्हणजे नक्की काय, तर गोंधळलेल्या अवस्थेत सुद्धा शांत राहून स्वतःला विचारणं की आता माझ्या हातात काय आहे. आपण भूतकाळातल्या चुकांबद्दल विचार करून स्वतःला त्रास देतो किंवा भविष्यातल्या संकटाची भीती बाळगतो. पण आजचा हा जो क्षण आहे ना, ज्यामध्ये आपण श्वास घेतोय, तो सर्वात महत्त्वाचा आहे. मला वाटतं की माणसाने स्वतःच्या चुकीची कबुली द्यायला शिकायला हवं. कारण जेव्हा आपण आपली चूक मान्य करतो तेव्हा आपल्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं उतरतं आणि लोकांसमोर स्वतःला परफेक्ट दाखवण्याच्या नादात आपण स्वतःशीच खोटं बोलायला लागतो आणि तिथूनच कन्फ्युजन वाढतं. साधेपणा ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला कोणाशीही जोडू शकते. तुम्ही कितीही मोठे झालात, कितीही पैसा कमवलात, तरी जमिनीवर पाय असणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण शेवटी आपण मातीतून आलोय आणि मातीतच जाणार आहोत. कठीण काळात जेव्हा आपल्याला वाटतं की आता रस्ता संपलाय तेव्हाच खरं तर एक नवीन वळण समोर असतं. आपल्या आयुष्यातली प्रत्येक अडचण आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी आलेली असते. जसं व्यायाम केल्याशिवाय शरीर मजबूत होत नाही, तसं संकटांना सामोरे गेल्याशिवाय मन खंबीर होत नाही.
स्वामी समर्थांच्या भक्तांना आलेले अनुभव वाचले की लक्षात येतं की त्यांनी नेहमीच भक्तांना कर्मावर विश्वास ठेवायला सांगितलंय. संकट ही देवाकडून घेतलेली परीक्षा नसून ती आपली क्षमता वाढवण्याची एक संधी असते. एखाद्या शिल्पकाराला जेव्हा मूर्ती घडवायची असते तेव्हा तो दगडावर अनेक घाव घालतो. त्या दगडाला त्या वेदना सहन कराव्या लागतात. तेव्हाच त्याचं रूपांतर एका सुंदर मूर्तीत होतं. आणि आपल्या आयुष्यातले हे कठीण प्रसंग सुद्धा आपल्याला घडवण्यासाठी येत असतात. प्रेशर कोणाला नसतं, प्रत्येकाला असतं. पण ते प्रेशर आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी वापरायचं की स्वतःला सिद्ध करण्यासाठी हे आपल्या विचारांवर अवलंबून असतं. घरातील जुन्या माणसांकडे बघितलं की खूप काही शिकायला मिळतं. त्यांच्याकडे आजच्यासारख्या सोयी नव्हत्या, ना गुगल होतं ना मोबाईल, तरी ते किती अचूक निर्णय घ्यायचे, कारण त्यांच्याकडे अनुभवाचं आणि शांततेचं भांडार होतं. आज आपण माहितीच्या महापुरात वाहत जातोय, पण ज्ञान मात्र कोणाकडेच नाहीये. ज्ञान म्हणजे माहिती गोळा करणं नाही, तर ती माहिती स्वतःच्या आयुष्यात वापरून शांत कसं राहायचं हे शिकणं आहे. लोकांशी बोलताना जेव्हा आपण आदराने बोलतो तेव्हा समोरचा माणूस सुद्धा आपोआप नम्र होतो. कटुता ही फक्त शब्दात नसते, तर ती आपल्या वागण्यातून सुद्धा असते. जर आपल्याला जगात बदल हवा असेल तर सुरुवात स्वतःपासून करायला हवी. आपण दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करतो, पण स्वतःच्या सवयींकडे दुर्लक्ष करतो. मला वाटतं की रोज थोडा वेळ तरी आपण निसर्गाच्या सानिध्यात घालवायला पाहिजे. मग ते बागेत चालणं असो किंवा झाडांना पाणी घालणं असो. हे छोटे छोटे काम आपल्याला जमिनीशी जोडून ठेवतात. क्लिअर विजन ठेवणं म्हणजे ध्येय निश्चित करणं आणि त्या ध्येयाकडे जाताना येणाऱ्या मोहांना बाजूला सारणं. आजकाल लोकांकडे चिकाटी खूप कमी झाली आहे. त्यांना यश लगेच हवं असतं, पण मोठी स्वप्न बघण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी संयम लागतो. श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणात जो एक लयबद्ध प्रभाव आहे तो तुमच्या मनातील अनावश्यक विचारांना बाहेर काढतो आणि तुम्हाला स्थिर करतो. आयुष्यात कधीच कोणाचा द्वेष करू नका, कारण द्वेष हा मनाला आतून पोखरत राहतो. म्हणून एखाद्याने तुमचं वाईट केलं असेल तर ते त्याच्या कर्मावर सोडून द्या आणि तुम्ही तुमच्या मार्गावर चालत राहा. जगात सर्वात मोठी शक्ती जर कोणती असेल तर ती आहे प्रेमाची शक्ती. प्रेम हे कोणालाही जिंकू शकतं. म्हणून आपण जेव्हा एखाद्या प्राण्याला प्रेमाने स्पर्श करतो तेव्हा त्याला सुद्धा ते समजतं. मग माणसांना का समजत नाही? कारण माणसांनी आपल्या भोवती अहंकाराच्या भिंती बांधल्या आहेत. या भिंती पडल्याशिवाय आपल्याला मोकळा श्वास घेता येणार नाही. प्रवासात असताना आपल्याला अनेक प्रकारचे लोक भेटतात. काही आपल्याला मदत करतात तर काही आपल्याला त्रास देतात. पण प्रत्येक माणूस आपल्याला काहीतरी धडा देऊन जातो. कोणाला आज आपल्या आयुष्यातून विनाकारण काढू नका. प्रत्येक अनुभवाची एक किंमत असते. आयुष्यात पैशांपेक्षा महत्त्वाचं आहे आपलं आरोग्य आणि आपलं मन. जर तुमचं मन प्रसन्न असेल तर तुम्ही सुकी भाकरी सुद्धा आनंदाने खाऊ शकता. स्ट्रेस कमी करण्याचा सोपा उपाय म्हणजे स्वतःसाठी वेळ काढणं आणि स्वतःच्या छंदांना जपणं. कधीतरी स्वतःसाठी एखादं गाणं गुणगुणायला काय हरकत आहे, किंवा जुन्या आठवणींना उजाळा द्यायला काय हरकत आहे. हेच ते क्षण आहेत जे आपल्याला जिवंत ठेवतात. स्वामी समर्थ महाराज म्हणायचे की मी सगळीकडे आहे, फक्त तुझी बघण्याची नजर हवी. याचा अर्थ असा की प्रत्येक चांगल्या गोष्टीत, प्रत्येक मदतीचा हात आणि प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यात तो ईश्वर आहे. भीतीला आपल्यावर हावी होऊ देऊ नका, कारण भीती ही भविष्याची असते आणि भविष्य कोणीच बघितलेलं नाहीये. तुम्ही आज जे काही चांगलं काम कराल त्यातूनच तुमचं उद्याचं भविष्य घडणार आहे. आणि त्यामुळे उद्याच्या भीतीने आजचा दिवस वाया घालवू नका. प्रत्येक दिवस ही एक नवीन सुरुवात असते. काल जे झालं ते विसरून नवीन उत्साहाने कामाला लागा. यश ही काही कायमस्वरूपी टिकणारी गोष्ट नाहीये आणि अपयश हा काही शेवट नाहीये. सतत प्रयत्न करत राहणं हेच आयुष्याचं खरं नाव आहे. आपल्या कुटुंबाला वेळ द्या, कारण शेवटी ही माणसं तुमच्या कामात येणार आहेत. ऑफिसचं काम ऑफिसमध्येच ठेवायला शिका आणि घरामध्ये फक्त एक वडील, एक मुलगा किंवा एक नवरा म्हणून राहायला शिका. भूमिकेचे गोंधळ झाले की नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो. शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही, तर ती एक मोठी ताकद आहे. जो माणूस स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवू शकतो तो जगावर राज्य करू शकतो. आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला नवीन आव्हानं येणारच आहेत, पण त्या आव्हानांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन सकारात्मक असायला हवा. जेव्हा तुम्ही म्हणता की हे कठीण आहे तेव्हा तुमच्या मेंदूला ते अजून कठीण वाटायला लागतं. पण जेव्हा तुम्ही म्हणता मी हे करून बघतो तेव्हा मार्ग सापडायला सुरुवात होते. आपण आपल्या चुकांमधून धडा घेणं हे प्रगतीचं पहिलं लक्षण आहे. एकाच चुकीला पुन्हा पुन्हा करणं हा मूर्खपणा आहे. जीवनात साधेपणा आणि प्रामाणिकपणा असेल तर कोणालाही घाबरण्याची गरज उरत नाही. सत्याचा मार्ग सुरुवातीला खडतर वाटतो, पण शेवट त्याचा खूप सुखद असतो. स्वामी समर्थांच्या चरणी स्वतःला अर्पण करणं म्हणजे आपले प्रश्न त्यांच्या हवाली करणं आहे आणि आपण निर्धास्त होणं आहे. ही निर्धास्त वृत्तीच तुम्हाला आयुष्यात खूप पुढे नेईल. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर संपूर्ण सृष्टी तुम्हाला मदत करायला तयार असते. कधीकधी आपण खूप गर्दीत असतो, लोकांच्या गोंधळात असतो, पण अचानक आपल्याला आतून एक प्रचंड शांतता जाणवते आणि तेव्हा कळतं की बाहेरच्या आवाजापेक्षा आपल्या आतला आवाज किती स्पष्ट आहे.
पण आपणच त्याला ऐकायला वेळ देत नाही, कारण आपल्याला जगाच्या स्पर्धेत इतकं पळायची सवय झाली आहे की थांबणं म्हणजे मागे पडणं असं आपल्याला वाटतं. मला आठवतंय, एकदा मी एका जुन्या पडक्या विहिरीपाशी बसलो होतो. त्या विहिरीतलं पाणी अगदी शांत होतं. जेव्हा मी त्यात एक छोटासा दगड टाकला तेव्हा त्या शांत पाण्यावर तरंग उठले आणि खूप वेळानंतर ते पाणी पुन्हा शांत झालं. आपलं मन सुद्धा तसंच असतं. रोजच्या आयुष्यातल्या घटना त्यात दगड टाकतात असतात, आणि पण आपण जर थोडा वेळ शांत बसलो तर ते पुन्हा स्थिर होतं. टेन्शन हे काही कायमचं नसतं. ते फक्त एका विचाराने सुरू होतं आणि एका जाणीवेने संपतं. पण आपण त्या विचाराला धरून बसतो आणि मग त्याचं ओझं व्हायला लागतं. स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणायचे की जे झाले ते झाले, आता पुढे बघ. एका वाक्यात किती मोठा अर्थ दडलेला आहे. आपण भूतकाळातल्या जखमा कुरवाळत बसतो, पण त्याने काय मिळतं? फक्त दुःख आणि पश्चाताप. त्यापेक्षा त्यातून काय शिकलो हे महत्वाचं आहे. क्लिअर माइंडसेट म्हणजे स्वतःच्या मर्यादा आणि स्वतःची ताकद ओळखणं. जेव्हा तुम्हाला माहिती असतं की मी काय करू शकतो आणि काय माझ्या हातात नाही, तेव्हा विनाकारण येणारं प्रेशर आपोआप कमी होतं. आपल्या घरातील जुन्या कपाटात जशा आपण नको असलेल्या गोष्टी साठवून ठेवतो, तसंच आपण मनात सुद्धा कितीतरी कचरा साठवलाय. लोकांबद्दलचे गैरसमज, अपमानांचे प्रसंग, अपयशाची भीती, हा कचरा जोपर्यंत आपण बाहेर काढत नाही तोपर्यंत नवीन आणि चांगले विचार मनात जागा कधीच मिळवणार नाही. म्हणून बघा, सकाळी सूर्य उगवतो तेव्हा तो कोणाकडे परवानगी मागत नाही. तो त्याचं काम निष्ठेने करतो. ढग आले तरी तो मागे असतोच, फक्त आपल्याला दिसत नाही. तसंच आपल्या आयुष्यात सुद्धा सुखाचा सूर्य असतोच, फक्त संकटाच्या ढगांमागे तो लपलेला असतो आणि तो तात्पुरता झाकला जातो. आपण देवाला शोधायला मंदिरात जातो, पण देव तर आपल्या कर्मात आहे, आपल्या वागण्यात आहे. जर आपण एखाद्या भुकेल्याला घास आणि दिला ना, आणि किंवा एखाद्या रडणाऱ्याला धीर दिला ना, तर तिथे स्वामी समर्थांचं दर्शन घडतं. आजच्या जगात लोकांकडे वेळ नाही असं आपण सगळे म्हणतात, पण वेळ नसतो की आपण तो चुकीच्या ठिकाणी घालवतो. मोबाईलवर तासनतास घालवताना आपल्याला कंटाळा येत नाही, पण घराच्या माणसांशी 10 मिनिटं शांतपणे बोलायला आपल्याला वेळ नसतो. हीच तर खरी शोकांतिका आहे. नात्यांमध्ये आलेली कटुता ही संवादाच्या अभावामुळे असते. आणि जर आपण मनमोकळेपणाने बोललो आणि समोरच्याचं ऐकून घेतलं तर जगातले निम्म्याहून अधिक वाद संपतील. प्रेशर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मला काय लोक म्हणतील ही भीती आहे. पण लक्षात ठेवा की लोक फक्त तेव्हाच टाळ्या वाजवतात जेव्हा तुम्ही यशस्वी होता. तुमच्या धडपडीच्या काळात कोणीच नसतं. मग अशा लोकांसाठी स्वतःचं हे मानसिक स्वास्थ्य का बिघडून घ्यायचं? साधेपणाने जगण्यात जी मजा आहे ना, ती दिखाव्यात नाहीये. आणि तुम्ही जितके साधे राहाल तितके तुम्ही जास्त लोकांच्या जवळ जाल. कठीण प्रसंगात स्वतःला सावरण्याची ताकद प्रत्येकामध्ये असते, फक्त ती ओळखण्यासाठी आत्मविश्वासाची गरज असते. स्वामी समर्थांच्या केंद्रात किंवा एखाद्या पवित्र ठिकाणी गेल्यावर आपल्याला जो गारवा मिळतो तो गारवा आपल्या घरात सुद्धा असू शकतो. आणि जर आपण आपलं घर, हे घराचं वातावरण पवित्र ठेवलं ना, पवित्रता ही फक्त साफसफाईत नसते तर ती विचारात असते. निसर्गाचं चक्र बघा, पानगळ झाली की झाड रडत नाही, त्याला माहिती असतं की नवीन पालवी येणारच आहे. आपण आपल्या आयुष्यातलं नुकसान सुद्धा असंच असतं. काहीतरी नवीन येण्यासाठी जुनं जाणं गरजेचं असतं. क्लिअर विजन म्हणजे फक्त स्वतःचं भलं बघणं नाही, तर आपल्यासोबत इतरांचं कसं चांगलं होईल याचा विचार करणं आहे. कारण जेव्हा आपण दुसऱ्याचा विचार करतो तेव्हा निसर्ग आपला विचार करायला लागतो. कष्ट करणे आपलं भाग्य आहे असं समजा, कारण काम नसलेलं आयुष्य हे सर्वात मोठं ओझं असतं. रिकामं डोकं सैतानाचं घर असतं असं म्हणतात, ते उगीच नाही. स्वतःला चांगल्या कामात गुंतून ठेवा, मग बघा तुम्हाला फालतू विचारांसाठी वेळच मिळणार नाही. रागावर ताबा मिळवणं म्हणजे स्वतःला जिंकण्यासारखं आहे. जेव्हा राग येतो तेव्हा फक्त 2 मिनिटं गप्प राहून बघा, पुढचे अनेक अनर्थ टळतील. आयुष्यातली खरी कमाई म्हणजे बँकेतला पैसा नाही, तर तुम्ही कमावलेली माणसं आहेत आणि लोकांच्या आशीर्वादाची शिदोरी आहे. स्वतःवर प्रेम करायला शिका. जो स्वतःचा आदर करू शकत नाही तो जगाचा आदर काय करणार आहे? आपण नेहमी स्वतःला दोष देतो, मी असाच आहे, मला काही जमणार नाही. हे बोलणं थांबवा आणि स्वतःला म्हणा की मी प्रयत्न करणार आणि स्वामी माझ्या पाठीशी आहेत. संकटात सापडलेल्या माणसाला मदत करणं हीच खरी भक्ती आहे आणि आपण प्रत्येकाला मदत ही केलीच पाहिजे. तरच स्वामी आपल्याला मदत नक्कीच करतील. पोथ्या वाचून किंवा मंत्र म्हणून जर तुमच्यात दया आली नाही तर त्या भक्तीचा काय उपयोग? प्रत्येक दिवस ही देवाची एक भेट आहे. तिचा आनंद घ्या, तक्रार करणं सोडून द्या. कारण तक्रारी करणाऱ्याला स्वर्गात सुद्धा दुःखच दिसतं आणि आनंदी माणसाला नरकात सुद्धा सुख शोधता येतं. म्हणून परिस्थिती कधीच बदलत नाही, बदलतो तो आपला बघण्याचा दृष्टिकोन. आणि ज्या दिवशी तुमची नजर बदलेल ना, त्या दिवशी जग पूर्णपणे बदलेल. स्वामी समर्थ महाराज सांगायचे की नित्याने ध्यान करा. ध्यान म्हणजे फक्त डोळे मिटून बसणं नाही, तर आपलं लक्ष एकाग्र करणं आहे. आयुष्यात गोंधळ असेल तर शांत राहून विचार करा, उत्तर तुमच्या आतूनच येईल. कोणाचंही मन दुखावून मिळवलेलं यश हे काही काळ टिकत नाही.
उलट ते शाप बनून येतं. त्यामुळे नेहमीच नीतीने वागा. जीवनाचा प्रवास हा एकट्याचा असतो. लोक सोबत येतात आणि जातात, पण स्वतःची सोबत कधीच सोडू नका. सत्याचा मार्ग कठीण असतो, पण तो कधीच फसवणूक करत नाही. आपण जे पेरतो तेच उगवतो, हा सृष्टीचा नियम आहे. आणि जर तुम्हाला प्रेम हवं असेल तर प्रेम पेरा. स्वतःच्या क्षमतेवर शंका घेऊ नका, कारण तुम्ही त्या परब्रह्मांडाचा अंश आहात आणि तुमच्यात अफाट शक्ती आहे. आयुष्यातले छोटे छोटे बदलच तुम्हाला मोठ्या यशाकडे नेतील. रोज एक चांगलं काम करा, एका नवीन गोष्ट शिका आणि मनाचं आरोग्य जपा, कारण मन निरोगी असेल तर शरीर सुद्धा साथ देतं. श्री स्वामी समर्थांच्या नामात ती जादू आहे जी तुमच्या जीवनाच्या सर्व नकारात्मकता ही पूर्णपणे संपून टाकेल. फक्त विश्वासाने हाक मारा. रोजच्या धावपळीतून थकून जाल आणि जेव्हा आपण रात्री अंथरुणावर पडून जातो ना, तेव्हा मनात विचारांचं एक चक्र सुरू असतं. आज काय राहिलं आणि उद्या काय करायचंय. पण या दोन विचारांच्या मध्ये जो मी आहे ना, तो आता शांतपणे श्वास घेतोय, त्याकडे आपलं लक्ष जात नाही. कारण आपल्याला सवय झाली आहे स्वतःला फक्त कामाच्या स्वरूपात बघण्याची. मला आठवतंय, एकदा मी एका जुन्या वाड्याच्या ओसरीवर बसलो होतो. तिथे शांतता इतकी होती की मला माझ्या स्वतःच्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते. आणि तेव्हा मला जाणवलं की आपण बाहेरच्या गोंधळात इतके हरवलोय की आपल्याला स्वतःचा आवाज ऐकू येणं बंद झालंय. टेन्शन हे काही बाहेरून आलेलं संकट नाही, तर ती आपण आपल्या मनात दिलेली चुकीची दिशा आहे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला प्रमाणाबाहेर महत्त्व देतो, तेव्हा ती गोष्ट आपलं सुख हिरावून घेते. स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणायचे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द फक्त आश्वासक नाहीत, तर ती आपल्याला निर्भय बनवण्यासाठी आहेत. कारण जोपर्यंत मनात भीती आहे तोपर्यंत तिथे शांती नांदू शकत नाही. क्लिअर माइंडसेट म्हणजे नक्की काय, तर आरशावरची धूळ झटकल्यासारखं आहे. जेव्हा तुमचे विचार स्पष्ट असतात तेव्हा तुम्हाला कठीण प्रसंगात सुद्धा संधी दिसते. आपण आपल्या आयुष्यात कितीतरी अनावश्यक ओझं घेऊन चालतोय. कोणाचं तरी वाईट बोलणं, कोणाकडून तरी झालेला अपमान किंवा जुन्या चुकांचा पश्चाताप, हे सगळं ओझं जोपर्यंत तुम्ही खाली ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही उंच उडू शकणार नाहीत. बघा, आकाशात भरारी घेणाऱ्या पक्षाला पंखात ताकद लागतेच, पण त्यासोबतच त्याचं वजन कमी असणं सुद्धा गरजेचं असतं. तसंच जर आपल्याला प्रगती करायची असेल तर मनाचं ओझं हलकं करायला हवं. आपण जेव्हा म्हणतो की मला खूप प्रेशर आहे, तेव्हा आपण खरं तर स्वतःला कमी लेखत असतो. कारण परिस्थिती मोठी नसते, आपली सहन करण्याची आणि मार्ग काढण्याची वृत्ती महत्त्वाची असते. घरातील आई वडील जेव्हा जुन्या गोष्टी सांगतात तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण त्या गोष्टींमध्ये केवळ आठवणी नसतात, तर कठीण काळाला कसं तोंड द्यायचं आणि गणित नक्कीच त्याचं असतं. म्हणून साधेपणाने जगणारा माणूस कधी हरत नाही, कारण त्याच्याकडे गमावण्यासारखं काहीच नसतं. आणि ज्याला गमावण्याची भीती नसते तो खऱ्या अर्थाने मुक्त असतो. म्हणून श्री स्वामी समर्थांच्या चरित्रात आपण वाचतो की त्यांनी कधीच कोणाला खूप कठीण कर्मकांड सांगितले नाहीत. त्यांनी फक्त सेवा आणि नामस्मरण सांगितलं, कारण त्यांना माहिती होतं की माणसाचं मन साध्या गोष्टींनीच लवकर स्थिर होतं. आपण मात्र कठीण कठीण गोष्टींच्या मागे धावतो आणि साध्या सुखांना मुकतो. सकाळी उठल्यावर आरशात बघून स्वतःला एकदा तरी हसून बघा. अर्ध्या व्याधी तिथेच संपतील. आणि स्वतःचा आदर करायला शिका, कारण जेव्हा तुम्ही स्वतःला कमी लेखता तेव्हा जग सुद्धा तुम्हाला तसेच वागवते. संकटात सापडलेल्या माणसाला दिलेला धीराचा शब्द हा लाखांच्या मदतीपेक्षा मोठा असतो. आजकाल आपण मोबाईलच्या स्क्रीनमध्ये आयुष्य शोधतोय, पण आयुष्य बाहेर आहे, पावसाच्या थेंबामध्ये आहे आणि मातीच्या सुगंधात आहे आणि माणसाच्या डोळ्यातल्या ओलाव्यात आहे. प्रेशर कमी करण्याचा सोपा मार्ग म्हणजे वर्तमानात जगणं आहे. उद्या जे होणार आहे ते कोणीच बदलू शकत नाही आणि काल जे झालं आहे ते कोणीही पुसू शकत नाही. मग आजचा दिवस का वाया घालवायचा. आपण जेव्हा कोणाला तरी मनापासून मदत करतो ना, तेव्हा जो आनंद मिळतो तो आनंद कोणत्याही मोठ्या पुरस्कारापेक्षा श्रेष्ठ असतो. क्लिअर विजन म्हणजे फक्त करिअरचे गोल ठरवणं नाही, तर माणुसकी टिकून पुढे जाणं आहे. स्वामी समर्थांच्या केंद्रात जाऊन बसल्यावर जो एक शांत अनुभव येतो, तो अनुभव आपण नक्कीच आपल्या कामाच्या ठिकाणी सुद्धा मिळवू शकतो. जर आपण काम हे सेवा म्हणून केलं आणि रागाच्या भरात घेतलेला निर्णय हा नेहमीच पश्चातापाने एक कारण ठरतो आणि तो पश्चाताप आपल्याला नक्कीच येत असतो. त्यामुळे जेव्हा डोकं गरम असेल तेव्हा गप्प राहण्यातच शहाणपण असतं. माणसाचं मन हे एखाद्या शेतासारखं असतं, त्यात तुम्ही नेहमी पेराल तेच उगवेल. आणि जर नकारात्मकता पेरली आणि ते विचार पेरले तर काट्याचं कुंपणच तयार होईल. आणि जर सकारात्मकता पेरली तर आनंदाची फळं चाखायला मिळतील. परिस्थिती बदलण्यापेक्षा स्वतःला बदलणं सोपं असतं. आणि एकदा का तुम्ही स्वतःला बदललं की परिस्थिती आपोआप बदलण्यासाठी वाटते. म्हणून निसर्ग आपल्याला कधीच भेदभाव शिकवत नाही. सूर्य सगळ्यांना सारखाच प्रकाश देतो आणि पाऊस सगळ्यांवर सारखाच पडतो. आपण माणसात भीती उभ्या केल्यात आणि या भिंती पाडण्याचं काम आपल्याला करायचं आहे. कष्टाला पर्याय नाही हे खरं असलं तरी नुसतं कष्ट करून चालत नाही,
त्याला योग्य विचारांची जोड असायला हवी. श्री स्वामी समर्थ महाराज सांगायचे की आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. आळस फक्त शरीराचा नसतो तर विचारांचा सुद्धा असतो. नवीन काहीतरी शिकण्याची जिद्द कधीच सोडू नका, कारण ज्या दिवशी तुम्ही शिकणं थांबवता त्या दिवशी तुमची प्रगती थांबते. आयुष्यात कधी कोणाला फसवू नका, कारण कर्माचं फळ हे व्याजासकट परत येतं. प्रामाणिकपणे जगणाऱ्याला रात्रीची झोप सुखाची लागते आणि ती झोप तुमची खरी संपत्ती आहे. स्वतःवर आणि त्या परमशक्तीवर अढळ विश्वास ठेवा, कारण विश्वासाने डोंगर सुद्धा हलवता येतात. आणि जीवनाचा हा प्रवास सुंदर आहे, त्याला तक्रारीत संपवू नका. तर प्रत्येक वळणावर काहीतरी चांगलं शोधत राहा. तुम्हाला काहीतरी नक्कीच चांगलंच मिळणार आहे, कारण आपण स्वामींची सेवा करतो. त्यामुळे आपल्याला नक्कीच चांगल्याच गोष्टी मिळतील. वाईट आपल्याला काहीच मिळणार नाही. रस्त्याने चालताना कधीतरी आपलं लक्ष कडेला असलेल्या एखाद्या छोट्याशा रोपट्याकडे जातं, जे सिमेंटच्या भिंतीतून सुद्धा डोकं वर काढत असतं. आणि तेव्हा विचार येतो की या इवल्याशा जीवात एवढी ताकद कुठून येते. तर ती ताकद त्याच्या जगण्याच्या जिद्दीत असते, कारण त्याला कोणी सांगितलं नसतं की सिमेंट कठीण आहे आणि तू वाढू शकत नाहीस. हे फक्त माणसालाच माहिती असतं की काय कठीण आहे आणि काय अशक्य आहे. म्हणूनच आपण प्रयत्न करण्याच्या आधीच हार मानतो. आणि मला वाटतं की आपण आपल्या आयुष्यातली अर्धी संकट ही आपल्या माहितीमुळेच निर्माण झाली आहेत, कारण आपण जगाचे नियम स्वतःला लावून घेतो आणि आपली स्वतःची क्षमता विसरून जातो. टेन्शन म्हणजे दुसरं काही नसून आपल्या कल्पनाशक्तीचा चुकीचा वापर आहे. जेव्हा आपण वाईट गोष्टींची कल्पना करतो तेव्हा आपल्याला स्ट्रेस येतो, आणि जेव्हा आपण चांगल्या गोष्टींची कल्पना करतो तेव्हा आपल्याला प्रेरणा मिळते. स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणायचे की तू फक्त निमित्त आहेस, करणारा आणि करून घेणारा मी आहे. आणि ही जाणीव ज्या दिवशी होईल ना, त्या दिवशी तुमचं खांद्यावरचं यशाचं आणि अपयशाचं ओझं दोन्ही उतरून जाईल. आपण जेव्हा म्हणतो की मी हे केलं, तेव्हा आपण त्या अहंकाराच्या ओझ्याखाली दबलो जातो आणि मग ते टिकून ठेवण्याचं प्रेशर आपल्याला छळायला लागतं. पण जर आपण असं मानलं की हे सगळं एका मोठ्या शक्तीचा नियोजनाचा भाग आहे, तर मग भीती उरत नाही. क्लिअर माइंडसेट असणं म्हणजे आरशासारखं स्वच्छ होणं आहे, ज्यामध्ये परिस्थिती जशी आहे तशी दिसते आणि त्यात आपला राग आणि किंवा आपला लोभ मिसळलेला असतो. म्हणून आपल्या घरात जेव्हा एखादी जुनी वस्तू खराब होते ना, तेव्हा आपण ती दुरुस्त करतो, फेकून देत नाही. मग त्या नात्यांमध्ये थोडा बिघाड झाला की आपण नातं तोडायला का बघतो? कारण आजकाल आपल्याकडे संयम संपत चाललाय. साधेपणाने राहणाऱ्या माणसाला कधीच कोणासमोर वाकावं लागत नाही, कारण त्याची गरज ही मर्यादित असते. आणि जो समाधानी असतो तोच खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो. कठीण काळात आपण नेहमी देवाला दोष देतो, पण त्याच काळात आपली खरी शक्ती आपल्याला कळते. आणि जसं अंधार झाल्याशिवाय ताऱ्याचं अस्तित्व कळत नाही, तसंच संकट आल्याशिवाय माणसाच्या धैर्याची उंची मोजता येत नाही. श्री स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी एकच मंत्र पुरेसा असतो की अशक्य ही शक्य करतील स्वामी. पण याचा अर्थ असा नाही की आपण हात जोडून बसून राहावं, तर याचा अर्थ असा आहे की आपण आपले 100% प्रयत्न करावे आणि मग निकालाची चिंता सोडून द्यावी. प्रेशर हे बाहेरच्या जगातून येत नाही, तर ते आपल्या आतून, आपल्या आतल्या अपेक्षांतून येतं. आणि जेव्हा आपल्याला वाटतं की लोकांनी माझं कौतुकच केलं पाहिजे, तेव्हा ते प्रेशर असतं. पण जेव्हा आपण फक्त स्वतःच्या आनंदासाठी काम करतो तेव्हा ते एक सेलिब्रेशन असतं. निसर्गात बघा, वाघ शिकार करतो, पण तो कधीच उद्याची साठवणूक करत नाही, कारण त्याला त्याच्या निसर्गाच्या चक्रावर विश्वास असतो. आपण मात्र पुढच्या 7 पिढ्यांची सोय करण्याच्या नादात आजचा घास सुद्धा नीट जेवत नाही. जीवनातील खरी श्रीमंती ही तुमच्या मनशांतीत आहे. जर तुमचं मन स्थिर नसेल तर तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी तुम्हाला सुख मिळणार नाही. रागावर नियंत्रण मिळवणं म्हणजे स्वतःच्या आयुष्याचा ताबा घेण्यासारखा आहे, कारण रागीट माणूस हा दुसऱ्याच्या हातातलं बाहुलं असतो आणि जो कोणीही त्याला चिडून नाचवू शकतो. शांत राहणं हे दुर्बलतेचं लक्षण नाही, तर ते एका प्रलब्ध मनाचं लक्षण आहे. आयुष्यातले छोटे छोटे बदल म्हणजे सकाळी उठल्यावर घरच्यांना दिलेली एक हाक किंवा कोणाचा तरी मन जिंकण्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न, हेच तुम्हाला खऱ्या अर्थाने मोठं बनवतात. आपण जेव्हा म्हणतो की मला वेळ नाही, तेव्हा आपण खरं तर स्वतःशी खोटं बोलत असतो, कारण आपण आपल्या आवडीची गोष्टींसाठी वेळ काढतोच. मग स्वतःच्या शांततेसाठी वेळ का काढू नये? मोबाईलच्या जगात आपण खूप कनेक्टेड आहोत असं आपल्याला वाटतं, पण रात्री एकटं वाटल्यावर कळतं की हे सगळं आभासी आहे. खरं माणसं तीच असतात जी तुमच्या एका हाकेवर धावून येतात. आणि आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक दुःखाच्या मागे एक धडा लपलेला असतो. तो धडा जोपर्यंत आपण शिकत नाही तोपर्यंत ते दुःख पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या रूपाने आपल्या समोर येत राहतं. क्लिअर विजन म्हणजे काय, तर मला नक्की काय नको आहे हे स्पष्ट होणं. कारण जेव्हा नको असलेल्या गोष्टी आयुष्यातून बाहेर जातात तेव्हा जे उरतं तेच आपल्याला खरं ध्येय असतं. स्वामी समर्थांच्या केंद्रात गेल्यावर जो एक विशिष्ट सुगंध येतो ना, तो सुगंध म्हणजे केवळ धूप किंवा उदबत्तीचा नसतो, तर तो तिथल्या सात्विक विचारांचा असतो.
तसंच आपल्या घरात सुद्धा जो सुगंध येऊ शकतो, जसं आपण घरात भांडण आणि कटकटीऐवजी प्रेम आणि आदर जपला आणि परिस्थिती बदलण्यासाठी संघर्षापेक्षा समजूतदारपणा जास्त कामाला येतो. कधी कधी 2 पावलं मागे घेणं म्हणजे हार मानणं नसतं, तर ती पुढच्या लांब उडीची तयारी असते. जीवनाचा हा प्रवास एक सुंदर संधी आहे आणि काहीतरी चांगलं करून जाण्याची. म्हणून स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका, कारण ज्याचा स्वतःवर विश्वास असतो त्याला संपूर्ण ब्रह्मांड साथ देतं. श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या प्रामाणिक कष्टाने तुम्ही हवं ते शिखर गाठू शकता. फक्त मनात शंका नसावी. शंका ही नक्कीच तुमची शंका मनात असली की तुम्हाला कुठेही जागा मिळणार नाही आणि कुठेही तुम्हाला यश मिळणारच नाही, हे लक्षात ठेवा. संध्याकाळी जेव्हा पक्षी आपल्या घरट्याकडे परततात तेव्हा त्यांचा तो चिवचिवाट ऐकून असं वाटतं की ते दिवसभराच्या कामाचा थकवा नाही, तर जगल्याचा आनंद व्यक्त करतायत. पण आपण मात्र कामावरून घरी आलो की चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात, कारण आपण कामाला ओझं मानतो आणि जगण्याला एक शिक्षा मानतो. मला आठवतंय, एकदा मी एका म्हाताऱ्या कारागिराला बघितलं होतं, जो अगदी तल्लीन होऊन मातीचं भांडं घडवत होता. त्याच्या हाताला चिखल लागला होता, पण त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. त्यांना विचारलं की बाबा, इतक्या उन्हात तुम्हाला त्रास होत नाही का? तर तो हसून म्हणाला की लेकरा, जेव्हा आपण काहीतरी निर्माण करतो ना, तेव्हा त्रास दिसत नाही, फक्त ते रूप दिसतं जे आपण घडवतोय. आपण आपलं आयुष्य सुद्धा असंच आहे. आपण ते कसं घडवतो हे आपल्या हातात आहे. टेन्शन हे फक्त तेव्हाच येतं जेव्हा आपण स्वतःला विसरून जगाच्या नजरेवर स्वतःला बघायला लागतो. स्वामी समर्थ महाराज सांगायचे की अनन्य भावाने मला शरण ये. याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही करू शकणार नाही, तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या अहंकाराचा त्याग करा. अहंकार गेला की भीती जाते आणि भीती गेली की आयुष्यात स्पष्टता येते. क्लिअर माइंडसेट असणं म्हणजे गोंधळात रस्ता शोधणं नाही, तर गोंधळ असूनही शांत राहणं आहे. आपल्या आयुष्यात आपण कितीतरी लोकांशी स्पर्धा करतो, पण खरी स्पर्धा तर आपल्या स्वतःच्या जुन्या आवृत्तीशी असायला हवी. काल मी किती रागीट होतो आणि आज मी किती शांत आहे, यातच तुमची प्रगती मोजली जाते. साधेपणाने राहणं हे आजच्या काळात सर्वात कठीण झालंय, कारण आजकाल लोकांना दिसणं जास्त महत्त्वाचं वाटतं, पण जे दिसतं ते नेहमीच खरं नसतं. साध्या सुती कपड्यात आणि साध्या जेवणात जो एक सात्विक आनंद असतो, तो चकाचौंडमध्ये हरवून जातो. कधीच कठीण प्रसंगात जेव्हा कोणी सोबत नसतं ना, तेव्हा समजून जा किती वेळ तुम्हाला स्वतःची ओळख करून देण्यासाठी आले आहे. श्री स्वामी समर्थांच्या या नामस्मरणात अशी एक शक्ती आहे जी तुमच्या मेंदूतील नको असलेल्या लहरींना शांत करते. प्रेशरबद्दल म्हणाल तर प्रेशर कुकरची शिट्टी जेव्हा वाजते ना, तेव्हा ते प्रेशर बाहेर पडतं आणि अन्न सुरक्षित राहतं. आपण मात्र आपलं दुःख, आपला राग आतल्या आत दाबून ठेवतो आणि मग एक दिवस आपला मानसिक स्फोट होतो. मोकळं व्हायला शिका. कोणाशी तरी बोला. रडावंसं वाटलं तर रडून घ्या, कारण मन हलकं झाल्याशिवाय नवीन विचारांना जागा मिळत नाही. निसर्ग आपल्याला कधीच घाई करायला सांगत नाही. कोणतंही फळ वेळेआधी पिकत नाही. मग आपल्यालाच प्रत्येक गोष्ट लगेच का हवी असते? आपण निसर्गाच्या विरोधात जाऊन जेव्हा धावायला लागतो तेव्हाच आपल्याला स्ट्रेस येतो. घरातील आईवडिलांच्या हातांचे ते थरथरणारे स्पर्श सुद्धा आपल्याला खूप काही सांगून जातात. त्यांनी आयुष्यात किती उन्हाळे पावसाळे बघितले असतील, पण त्यांच्या चेहऱ्यावर आजही एक आश्वासक हास्य असतं. आपण त्यांच्याकडून हे शिकायला हवं की परिस्थिती कशीही असो, आपल्या माणसासाठी खंबीर राहणं हीच खरी मर्दानगी आहे. क्लिअर विजन म्हणजे फक्त पैशांचा आकडा गाठणं नाही, तर आपण गेल्यावर लोकांनी आपल्याला कसं लक्षात ठेवावं हे ठरवणं आहे. जगात सर्वात सोपी गोष्ट म्हणजे दुसऱ्याला नावं ठेवणं आहे आणि सर्वात कठीण गोष्ट म्हणजे स्वतःच्या चुका सुधारणं आहे. पण जो कठीण मार्ग निवडतो तो शिखरावर पोहोचतो. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुम्ही काही साधी माणसं नाही आहात. तुमच्या आत त्या परब्रह्मांचा अंश आहे आणि संकटात घाबरून मागे फिरण्यापेक्षा 2 पावलं पुढे टाकून बघा. कदाचित तिथेच विजयाचं दुसरं द्वार असेल. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने प्रत्येक गोष्ट शक्य आहे, फक्त तुमच्या मनात संशय नसावा. आयुष्य एकदाच मिळतं, त्याला रडत खडत जगण्यापेक्षा हसत खेळत जगण्यात काय हरकत आहे? लोकांचं काय, ते आज बोलतील उद्या विसरतील, पण तुम्हाला तुमचं आयुष्य स्वतःच्या अटींवर जगायचं आहे. प्रामाणिकपणे कष्ट करा आणि मग बघा यश तुमच्या पायाशी कसं लोळंग घालतं. एका निवांत दुपारी जेव्हा सगळीकडे सामसूम असते आणि फक्त झाडांच्या पानांची सळसळ ऐकू येते, तेव्हा मनाला प्रश्न पडतो की आपण आयुष्यात नक्की काय कमावलंय. कारण आपण आकड्यांच्या मागे इतके धावतो की श्वासाचं गणितच विसरून गेलो आहोत. मला आठवतंय, एकदा मी एका जुन्या मंदिरात गेलो होतो. तिथे एक आंधळा माणूस एकतारी वाजनात भजन गात होता आणि त्याच्या चेहऱ्यावरचं ते तेज बघून मी थक्क झालो. कारण ज्याच्याकडे डोळे नाहीत, जो बघू शकत नाही की जग कसं आहे, तो इतका आनंदी कसा असू शकतो. तेव्हा मला कळलं की डोळे असूनही आपण आंधळे आहोत, कारण आपण फक्त त्रुटी बघतोय आणि तो मनाच्या डोळ्यांनी त्या शक्तीचा अनुभव घेतोय. टेन्शन हे एखाद्या कोळ्याच्या जाळ्यासारखं असतं. तुम्ही त्यात जेवढी धडपड कराल तेवढे जास्त अडकत जाल,
पण जर तुम्ही शांत राहिलात तर तुम्हाला ते जाळं तोडण्याचा मार्ग सापडेल. स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणायचे की तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा विसरलाशी. म्हणजे शांती तुमच्या आतच आहे, पण तुम्ही ते बाहेरच्या जगात पगारात, पदात आणि वस्तूंमध्ये शोधताय. हे तुम्ही असं नाही केलं पाहिजे आणि तुम्ही या निसर्गात आपली शांती शोधली पाहिजे. क्लिअर माइंडसेट म्हणजे नक्की काय तर जेव्हा समुद्र शांत असतो तेव्हाच त्याचं तळ दिसतं. तसंच जेव्हा मन शांत असतं तेव्हाच आपल्याला आयुष्याचा खरा उद्देश समजतो. आपण आपल्या आयुष्यात कितीतरी वेळा लोकांच्या हो मध्ये हो मिसळतो, कारण आपल्याला त्यांना गमावण्याची भीती असते. पण स्वतःला गमावून दुसऱ्याला मिळवण्यात कसला आलाय फायदा. म्हणून साधेपणाने जगणं म्हणजे कधी साधं असणं नाही, तर साधनांवर तुमचं सुख अवलंबून नसणं आहे. म्हणून कठीण काळात जेव्हा आपल्याला वाटतं की आता सगळं संपलंय, तेव्हाच आपल्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू होत असतो. श्री स्वामी समर्थांच्या केंद्रात किंवा एखाद्या पवित्र जागी जेव्हा आपण डोकं टेकवतो तेव्हा तिथली माती सुद्धा आपल्याला धीर देते. प्रेशर हे प्रगतीसाठी गरजेचं असतं, पण ते जेव्हा तुमच्या अस्तित्वावर घाला घालतं तेव्हा ते घातक ठरतं. स्वतःला ओळखा, आपल्या आवडीनिवडी जपा. मोबाईलच्या नोटिफिकेशनमध्ये आपलं लक्ष इतकं गुंतलंय की आपल्याला समोरच्या माणसाच्या डोळ्यांतले भाव दिसत नाहीत. संवादातल्या ओलावा हरवला की नात्यात कोरडेपणा येतो. आणि निसर्ग बघा, एकदा एखादा धबधबा जेव्हा डोंगरावरून कोसळतो ना, तेव्हा तो स्वतःचं अस्तित्व संपवत नाही, तर तो नदी बनून नवीन प्रवासाला सुरुवात करतो. आपल्याला सुद्धा आपल्या अपयशातून नवीन प्रवाह शोधायला हवा. घरामध्ये जेव्हा लहान मुलं पहिलं पाऊल टाकताना आणि पडताना तेव्हा ते रडत नाही, तर हसून पुन्हा उभं राहतं, कारण त्याच्या मनात भीती नसते. आपण मात्र एकदा पडलो की पुन्हा उभं राहायला घाबरतो. क्लिअर विजन म्हणजे स्वतःच्या मूल्यांशी तडजोड न करता पुढे जाणं आहे. म्हणून जगात खूप लोक भेटतील आणि जे तुम्हाला सांगतील की तू हे करू शकत नाहीस, पण त्याची मतं म्हणजे तुमचं नशीब नाही. स्वतःच्यावर नक्कीच तुम्ही विश्वास ठेवा आणि स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा. कष्टाची तयारी ठेवा. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने प्रत्येक कठीण गोष्ट सोपी होऊ शकते. फक्त तुमच्या श्रद्धेत हे जोर असायला हवा. आयुष्य हे एखाद्या पुस्तकासारखं आहे. काही पानं दुःखाची तर असतील, पण याचा अर्थ असा नाही की संपूर्ण पुस्तकच खराब आहे. पुढचं पान उलटण्याची हिंमत ठेवा. तिथे कदाचित सुखाची नवीन गोष्ट तुमची वाट बघत असेल. प्रामाणिकपणे जगणाऱ्याला कोणाचीच भीती नसते आणि तीच खरी ताकद आहे. स्वतःसाठी लढायला आणि जगायला शिका, कारण तुम्ही आनंदी असाल तरच तुम्ही इतरांना आनंद देऊ शकाल. म्हणून पहाटेच्या वेळी जेव्हा सगळं जग झोपलेलं असतं आणि पक्ष्यांची किलबिल सुद्धा नक्कीच अजून सुरू झालेली नसते, त्यावेळेस एक वेगळी शांतता वातावरणात असते. आणि ती शांतता आपल्याला खऱ्या अर्थाने या जगाच्या स्वरूपाची जाणीव करून देते. कारण दिवसभर आपण कोणाचे तरी वडील, कोणाचे तरी कर्मचारी आणि कोणाचे तरी मित्र असतो, पण त्या एका क्षणी आपण नक्कीच स्वतः असतो. मला आठवतंय, एकदा मी एका जुन्या कट्ट्यावर बसलो होतो आणि समोरून एक लहानशी मुंगी तिच्या वजनापेक्षा कितीतरी मोठी अन्नाची कणी घेऊन चालली होती. ती 10 वेळा पडली, 10 वेळा तिने कणी तिच्यातून निसटली, पण तिने प्रयत्न सोडला नाही. शेवटी ती आपल्या बिळापर्यंत पोहोचलीच. असंच आपण करायचंय आणि प्रयत्न आपण कधी सोडायचे नाहीत. जेव्हा आपण प्रयत्न सोडू तेव्हा आपण सगळं काही हरून बसू. म्हणून आपण मात्र साध्या अपयशाने खचून जातो आणि म्हणतो की नशीबच खराब आहे. पण नशीब हे कष्टाच्या घामातून लिहिलं जातं हे आपण विसरतो. टेन्शन म्हणजे दुसरं काही नसून आपण स्वतःला दिलेली एक नकारात्मक सूचना आहे. जेव्हा आपण म्हणतो की मला हे जमणार नाही, तेव्हा आपलं मन त्या विचाराला सत्य मानून बसतं. स्वामी समर्थ महाराज सांगायचे की मी सगळीकडे आहे. याचा अर्थ असा की तुमच्या प्रत्येक प्रयत्नात, तुमच्या प्रत्येक श्वासात ती शक्ती तुमच्या सोबत आहे. मग घाबरायचं कशाला? क्लिअर माइंडसेट असणं म्हणजे गोंधळलेल्या धाग्यातून नीट रस्ता काढण्यासारखं आहे. आणि जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा तुम्हाला समजतं की कोणता धागा कुठे जोडलेला आहे. आणि आपण आपल्या आयुष्यात खूप वेळा हो म्हणतो, आणि जेव्हा आपल्याला नाही म्हणायचं असतं फक्त लोकांना खुश ठेवण्यासाठी, पण दुसऱ्याला खुश ठेवण्याच्या नादात आपण स्वतःला आतून मारून टाकतो. साधेपणाने जगणारा माणूस हा सर्वात मोठा योद्धा असतो, कारण त्याला कशाचीच हाव नसते, आणि ज्याला हाव नसते त्याला कोणीच विकत घेऊ शकत नाही. कठीण प्रसंगात जेव्हा डोकं सुन्न होतं तेव्हा फक्त एकच गोष्ट करायची, दीर्घ श्वास घ्यायचा आणि स्वतःला सांगायचं की हे सुद्धा दिवस जातील. श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणात ही एक लय आहे आणि ती तुमच्या विस्कळीत झालेल्या आयुष्याला पुन्हा एकदा तालावर आणते. प्रेशर हे हिरा घडवण्यासाठी लागतं, पण ते जर मर्यादेबाहेर गेलं तर मात्र नुकसान नक्कीच होत असतं. एवढं फक्त लक्षात ठेवा. म्हणूनच कामाचा ताण आणि मनाची शांती यातला समतोल राखायला शिका. निसर्गाकडे बघा. एखादी नदी कधीच मागे वळून बघत नाही मी किती अंतर कापून आले, आणि ती फक्त पुढे बघते. आपल्याला सुद्धा आयुष्यात फक्त पुढे बघायचं आहे. घरच्या लोकांसोबत घालवलेला प्रत्येक क्षण हा एक गुंतवणूक आहे. ती तुम्हाला कठीण काळात व्याजासकट प्रेम परत देईल.
मोबाईलच्या जगात आपण भावना विसरत चाललोय. इमोजी पाठवण्यापेक्षा प्रत्यक्षात हसण्यात जी ताकद आहे ना, ती कशातच नाहीये. क्लिअर विजन म्हणजे आपण आपल्या आयुष्याचा सुकाणू आपल्या हातात असणार, कोणाच्याही प्रभावाखाली न येता स्वतःचे निर्णय स्वतः घेणं. जगात असे अनेक लोक असतील जे तुमची प्रगती बघून जळतील, पण लक्षात ठेवा की प्रकाश असेल तिथे सावली असते. त्यामुळे टीका होत असेल तर समजा की तुम्ही कधीतरी मोठं करताय आणि स्वतःवरचा ताबा सुटू देऊ नका. कारण ज्याचा स्वतःवरचा मनावर राज्य आहे ना, तो संपूर्ण जगावर राज्य करू शकतो. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतात. फक्त तुमचा भाव शुद्ध असायला हवा. आयुष्यात कधी कोणाचं वाईट चिंतू नका, कारण ते शेवटी तुमच्याकडेच परत येत आहे. म्हणून प्रामाणिकपणे केलेलं काम कधीच वाया जात नाही. कदाचित फळ मिळायला उशीर लागेल, पण ते मिळेल नक्की. स्वतःला वेळ द्या, स्वतःच्या छंदांना जपा, कारण आयुष्य फक्त पोटासाठी जगण्यात नाही तर मनाच्या तृप्तीसाठी सुद्धा आहे. आजचा दिवस ही एक नवीन कोरी पाटी आहे. त्यावर काय लिहायचं हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. हे मात्र नक्कीच तुम्ही समजून घेतलं पाहिजे, आणि ते समजलं की सर्व काही व्यवस्थित होईल. आणि स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेतच. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा आणि त्यांचं नामस्मरण करा आणि त्यांचं गुणगान नक्कीच गा. आणि हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. आणि तुमच्या आवडत्या मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन छान आणि गोड संदेशमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.